तर मित्रांनो, आयफोन फॉर लाईफ स्कीम खरंच फायदेशीर आहे का, की फक्त मार्केटिंग स्किल आहे? आपण असं समजू की तुम्हाला आजच नवीन आयफोन घ्यायचा आहे, पण एकदम 80-90 हजार रुपये खर्च करायचे नाहीयेत आणि कोणीतरी तुम्हाला एक स्कीम सांगितली. तुम्हें आईफोन की स्पेलिंग बता दूं, IHONC. ती स्कीम म्हणजे फक्त दर महिन्याला EMI भरायचा आहे, 2 वर्षांनी नवीन आयफोन घ्यायचा आहे आणि आयुष्यभर फक्त हेच रिसायकल करत राहायचंय. ऐकायला चांगलं वाटतं, पण यामध्ये एक ट्विस्ट आहे जो अनेक लोकांना सगळ्यात शेवटी कळतो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण आयफोन फॉर लाईफ स्कीमचं गणित सोप्या मराठी भाषेत समजून सांगणार आहे. ही स्कीम खरंच फायदेशीर आहे का, की फक्त मार्केटिंग गिमिक आहे? तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल, आयफोन फॉर लाईफ म्हणजे नेमकं काय? सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, ही स्कीम ॲपल स्वतः चालवत नाही. ॲपलचे ऑथोराइज रिसेलर, बँक आणि बायबॅक पार्टनर मिळून ही स्कीम चालवतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही ॲपल ऑथोराइज स्टोअरमध्ये जाऊन ही स्कीम घेऊ शकता. फोन तुमचाच असतो, EMI बँकेचा असतो आणि बायबॅक फक्त वेगळ्या कंपनीतर्फे होतं. ही स्कीम आली तर आहे, पण ही स्कीम लोकांना एवढी का आवडत आहे? याचं कारण 2 गोष्टी असू शकतात. तर पहिलं कारण असू शकतं की 24 महिन्याचा नो कॉस्ट EMI, म्हणजे सामान्यतः 6 किंवा 12 महिन्याचा EMI मिळतो, पण इथं आपल्याला 24 महिन्याचा पर्याय मिळतो. दुसरी गोष्ट, 2 वर्षांनी नवीन आयफोन घेण्याची संधी. हो, हेच मार्केटिंग लोकांना आकर्षित करतंय. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, आता ही स्कीम काम कशी करते? तुम्ही 80,000चा आयफोन घेतलाय, पूर्ण पैसे भरायचे नसतात, फक्त ठराविक भाग EMI मध्ये जातो. उरलेली रक्कम शेवटी भरायची असते. म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्ही फोन वापरू शकता आणि त्याची पूर्ण किंमत पण तुम्ही भरलेली नसते. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, कारण EMI किती येईल हे पण आपल्याला समजलं पाहिजे. समजा फोनची किंमत 80,000 रुपये आहे, तर साधारणतः 2,500 ते 3,000च्या आसपास EMI येऊ शकतो. ही EMIची प्राईस, कोणतं मॉडेलचा आयफोन घेताय, बँक कोणती आहे, त्यावर ऑफर कोणते आहेत आणि कोणतं कार्ड यूज करून तुम्ही आयफोन घेताय यावर EMIची अमाऊंट अवलंबून असू शकते. तर आता तुम्हाला सांगतो 2 वर्षांनी काय होतं. इथे तुम्हाला 2 पर्याय मिळतात. एक तर पर्याय असा आहे की आयफोन तुम्ही स्वतःकडे ठेवायचा आणि EMI सोडून उरलेली रक्कम तुम्ही पूर्ण भरून टाकायची. म्हणजे 80,000तले जर 20,000 रुपये उरले असतील तर ती रक्कम पूर्ण तुम्ही भरून टाकायची. आता ऑप्शन नंबर 2 की फोन परत द्यायचा आणि नवीन आयफोन घ्यायचा. कॉस्मिक ऑरेंज कलर लेना है मुझे तो 17 में प्रो मैक्स. म्हणजे इथे तुम्हाला जुन्या फोनची बायबॅक व्हॅल्यू चांगली मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं, जुन्या फोनची किंमत ही तुमच्या नवीन आयफोनमध्ये ॲडजस्ट होते आणि उरलेल्या किमतीवर EMI सुरू होतो. आता या सगळ्या स्कीममध्ये फायदा कुठे आहे? जर तुम्ही 2 वर्षांनी फोन बदलत असाल तर ही स्कीम तुमच्यासाठी उपयोगी आहे, कारण जुना फोन विकण्याचा त्रास नाही आहे, बायर शोधण्याची गरज नाही, OLXवर, कॅशिफायवर, मार्केटप्लेस यावर वेळ वाया घालवावा लागत नाही, सगळं स्टोअर हँडल करतं. इथेच या स्कीममध्ये एक कॅच आहे. बायबॅक मिळण्यासाठी फोनची कंडिशन चांगली असावी लागते. तर तुमच्या फोनचा डिस्प्ले फुटलेला नसावा, कॅमेरा खराब झालेला नसावा, फ्रेम बेंड झालेली नसावी आणि मोठे स्क्रॅचेस असेल तर बायबॅक व्हॅल्यू कमी होऊ शकते. म्हणून फोन तुम्हाला एका लहान बाळासारखा सांभाळावा लागेल, तेव्हाच तुम्हाला बायबॅकची एक चांगली किंमत मिळेल. आता मला एक सांगा, EMI खरंच चांगली गोष्ट आहे का? आणि आपण EMIवर या स्कीममध्ये आयफोन घेणं खरंच चांगलं आहे का? तर माझं मत असं आहे की EMI वाईट नाही, पण EMI चुकीच्या व्यक्तीसाठी धोकादायक आहे. जर तुमच्याकडे स्टेबल इन्कम आहे, इमर्जन्सी फंड आहे, क्रेडिट कार्ड वापरायचा अनुभव आहे, मंथली बजेट प्लॅनिंग आहे, तर EMIवर तुम्ही स्मार्टफोन घेऊ शकता. फक्त आयफोन दाखवण्यासाठी, स्टेटससाठी किंवा लोक काय म्हणतील म्हणून तुम्हाला आयफोन घ्यायची गरज आहे, तर तुम्ही EMI घेऊ नका, कारण ही सगळ्यात मोठी तुमची चूक असू शकते. याचं कारण असं आहे की फोनची किंमत कमी होत जाते, पण EMI मात्र तसाच राहतो. तर आपण बघू की ही स्कीम कोणासाठी बेस्ट आहे. कारण दर 2 वर्षांनी स्मार्टफोन बदलणं हे प्रत्येकाचं काम नाही. ते काम आहे कंटेंट क्रिएटरचं, प्रोफेशनल लोकांचं, बिझनेस युजर्सचं
ज्यांना दर 2 वर्षांनी अपग्रेड करायचं असतं, ज्यांचं इन्कम स्टेबल आहे, त्यांनी ही स्कीम नक्की घ्यावी. ही स्कीम नाही आहे स्टुडंट लोकांसाठी. परत अनस्टेबल इन्कम ज्यांचं आहे त्यांच्यासाठी, पहिली नोकरी ज्यांनी धरली आहे त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडं सेविंग नाही आहेत त्यांच्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांना क्रेडिट कार्ड वापरायचा अनुभव नाही, फक्त ट्रेंड फॉलो करायचा आहे, त्यांनी ही स्कीम टाळलेली चांगली. आता ही स्कीम कितीही चांगली वाटली तरी यामध्ये काही हिडन कॉस्ट असतात. त्यामुळे अनेक लोक एक चूक करतात. नो कॉस्ट EMI म्हटलं की त्यांना असं वाटतं की सगळं फ्री आहे, पण तसं काही नाही आहे. त्यामध्ये काही ना काही एक्स्ट्रा पैसे ॲड केलेले असतात. जसं की प्रोसेसिंग फी असती, GST इन्क्लूड केला जातो, क्रेडिट कार्डवर जर स्मार्टफोन घेतला तर त्याचे चार्जेस ॲड केले जातात, आणि एक EMI तुमचा मिस झाला तर त्यावर लेट पेमेंट आणि पेनल्टी ठरू शकतं. हे वेगवेगळं बँकेच्या वेगवेगळ्या नियमानुसार लागू शकतात. त्यामुळे तुम्ही स्टोअरमध्ये जाण्यापूर्वी सगळ्या टर्म्स आणि कंडिशन वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. आणि हो, जे तुम्हाला समजणार नाही ते विचारून नक्की घ्या. माझं ओपिनियन खूप सोपं आहे. जर माझ्याकडे पूर्ण पैसे असतील तर मी शक्यतो कॅश किंवा एकदाच पेमेंट करून स्मार्टफोन घेणं पसंत करेल. पण जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल आणि त्यांना दर 2 वर्षांनी नवीन आयफोनमधूनच काम करावं लागत असेल आणि त्या आयफोनवरून ते इन्कम जनरेट करत असतील, तर ही स्कीम त्यांनी नक्की विचार करण्यासारखी आहे. पण EMI फक्त स्टेटससाठी घेऊ नका, आणि EMI घेताना परत परत विचार नक्की करा. तर मित्रांनो, आयफोन फॉर लाईफ हा स्कॅम नाही आहे. ही एक फायनान्स स्कीम आहे, आणि प्रत्येक फायनान्स स्कीम वापरण्यापूर्वी तुमचा इन्कम, तुमचा खर्च आणि तुमचं बजेट हे 3 प्रश्न स्वतःला नक्की विचारा. कारण महागडा फोन घेणं सोपं आहे, पण 24 महिन्याचा EMI वेळेवर भरत राहणं ही खरी परीक्षा असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, आणि टेक्नो डायनामिका चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच टेक, मोबाईल आणि स्मार्टफोनच्या खरेदीच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटू. धन्यवाद.